Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समधून सिलेक्ट झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत. जेणेकरून त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा कळावेत. आणि आधीच्या ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं. या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची डी-वाय-एस-पी या पदासाठी निवड झालेली आहे. एकूणच 5 मुख्य परीक्षा आणि 3 इंटरव्ह्यूचा त्यांना अनुभव आहे आणि सध्या त्या प्रोबेशनरी उपशिक्षण अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यात कार्यरत आहेत. अशा अंकिता कणसे मॅम, नमस्कार. नमस्कार. आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक यू. मॅम, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या. तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. मी शैक्षणिक पार्श्वभूमी आधी सांगते. 10वी जे आहे ते माझं अकोट, जिल्हा अकोला इथून झालं, श्री नरसिंह विद्यालय इथून. 12वी साठी मी अँग्लो हिंदी ज्युनियर कॉलेज यवतमाळ इथे होते आणि बीटेक केले मी त्याच्यानंतर, इंजिनिअरिंग केलंय. ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे इथून झाले. त्यानंतर 2 वर्ष मी प्रिपरेशन केलं होतं UPSCचं, बट सिन्स आय डिडंट गेट थ्रू, म्हणून मग मी नंतर एक सेकंड ऑप्शन म्हणून MBA चूज केलं. MBA पण मी पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस इथून फिनिश केलं. त्यानंतर मी TCS मध्ये जॉब केलेला, कॅम्पस प्लेसमेंट थ्रू, म्हणजे माझं सिलेक्शन झालं होतं TCS मध्ये बिझनेस अनालिस्ट म्हणून. 1.5 वर्ष मी तिथे काम केलं. त्यानंतर आय गॉट थ्रू MPSC आणि तिथे उपशिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली आणि 19 मध्ये डी-वाय-एस-पी या पदी निवड झाली. ओके. आणि कौटुंबिक पार्श्वभूमी विचाराल तर माझे बाबा गव्हर्नमेंट सर्वंट होते, आता रिटायर्ड आहेत. आई होममेकर आहे आणि घरी 2 यंगर सिबलिंग्स आहेत, एक बहीण एक भाऊ. ओके. एकूणच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हे करिअर म्हणून निवडायचं तुम्ही कसं ठरवलं? 2 अँगल होते मॅम त्याच्यामध्ये. एक पर्सनल अँगल आणि एक सोशल अँगल. पर्सनल म्हणजे कसं असतं, इव्हेंच्युअली जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा वगैरे म्हणतो तर हा इव्हेंच्युअली एक जॉब आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून जॉब सॅटिस्फॅक्शन हा जो एक पार्ट आहे त्याच्याबद्दल मी भरपूर विचार केला. त्याच्यामुळे पर्सनली ते एक जॉब सॅटिस्फाईंग आणि पर्सनल जे अम्बिशन असतं, सो दॅट सॅटिस्फाईंग करिअर म्हणून तो असा पहिला अँगल होता. आणि सोशल म्हणाल तर आपण अशा जॉबच्या सर्चमध्ये नेहमी असतो की ज्याच्यामुळे आपण सोसायटीवर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करू शकू. आणि व्हॉट आय पर्सनली बिलीव्ह इज की फार कमी असे करिअर ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला एक ऑथॉरिटी, एक रिस्पॉन्सिबिलिटीच्या पोझिशनमध्ये ठेवतात, ज्याच्यामुळे तुम्ही सोसायटीवर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, एक कॉन्क्रीट इम्पॅक्ट तुम्ही तयार करू शकता. म्हणून स्पर्धा परीक्षेकडे वळले. ओके. मॅम, जेव्हा विद्यार्थी ह्या क्षेत्राकडे येतात तर त्यांना पहिला प्रश्न असतो की आपण गायडन्स कसं मिळवलं पाहिजे, कुठून मिळवलं पाहिजे? तर तुम्ही ते गायडन्स कसं मिळवलं होतं आणि तुम्ही विद्यार्थ्यांना काय सोर्सेस सांगू शकता? ऍक्च्युली आता असं झालंय की गायडन्सची अजिबात कमी नाहीये. वेन आय स्टार्टेड इन 2014-15 तर तेव्हा मला वाटतं अनअकॅडमी वॉज जस्ट म्हणजे इन इट्स बिगिनिंग स्टेज आणि बरेच असे प्लॅटफॉर्म्स लाईक युट्यूबचा वापर तेव्हा नीट व्हायला लागला होता. मी UPSC पासून सुरुवात केलेली, त्यासाठी मी क्लासेस केले होते दिल्लीमध्ये. सो माझा सोर्स ऑफ गायडन्स वॉज दॅट. आणि आता जर विचाराल की ऍस्पिरंट्सनी कुठनं एखादं गायडन्स घ्यावं कुठल्या एक्झामसाठी, तर मला असं वाटतं की युट्यूबवर बरेच आता प्लॅटफॉर्म्स आहेत, सच एज अनअकॅडमी, सच एज CET क्लासेस, असे भरपूर आपल्याकडे प्लॅटफॉर्म्स आहेत. पण याच्या उपर एक म्हणजे एक गोष्ट आहे जे सगळे विसरतात, दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस. या 2 गोष्टीशिवाय तुम्हाला चांगलं गाईड कोणीही करू शकत नाही. त्याचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतं की कुठलं गायडन्स योग्य आहे आणि कुठे चुकतंय. सो आय थिंक दिस इज द अल्टिमेट सोर्स ऑफ गायडन्स. ओके. मॅम, MPSCच्या प्रिलिम्सचा जर आपण विचार केला तर जे फ्रेशर्स विद्यार्थी असतात, जे नव्यानं या क्षेत्राकडे येतात, त्यांनी साधारणतः पूर्वपरीक्षेच्या किती आधीपासून प्रिलिम्सचा अभ्यासाला सुरुवात करायला हवी आणि सब्जेक्ट त्यांनी प्रायोरिटाईज कसे करावेत? म्हणजे कोणत्या विषयाला अधिक प्राधान्य द्यावं, कोणत्या विषयाला कमी द्यावं? ओके. प्रायोरिटीची गोष्ट आधी करूया आपण. तर
मला असं वाटतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं मी म्हणाले की 2013-14 पासून जर आतापर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण घेऊन बसलो, त्याचं वेटेज बघितलं आणि क्वेश्चनची डायरेक्शन बघितली, तर आपल्याला लक्षात येतं की कुठला प्रश्न आपण टार्गेट करू शकतो आणि कुठला प्रश्न आपण सोडू शकतो किंवा कुठला प्रश्न अनप्रेडिक्टेबल आहे, जे आपण किती अभ्यास केला तर कदाचित आपल्याला ते टॅकल होणे नाही. तर याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून त्याच्यानंतर प्रायोरिटाईज करायचं. दुसरा भाग प्रायोरिटीसाठी इज स्वची ओळख जे आपण म्हणतो की आपण कशासाठी कम्फर्टेबल आहे. बरेचदा असं होतं की काही लोकांना पॉलिटिक्स खूप सोपं वाटतं, काही लोकांना खूप अवघड वाटतं. तर आपली लेवल तिकडे बघायची की आपण कुठे स्टँड करतोय. सगळे म्हणतात की हा सब्जेक्ट सोपा आहे आणि तुला जमेल, याचा अर्थ आपल्याला जमेल असं नसतं. त्याच्यामुळे आपली ओळख असणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे इकडे. आणि वेटेज आपली ओळख या हिशोबाने आपण ते प्रायोरिटाईज करायला पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट इज आउटपुट किती मिळते, की तुम्ही समजा आता आपण समजा 12-12, 13-13 तास अभ्यास करतोय, पण आपल्याला 3 ते 4 प्रश्न आपले टॅकल होऊ शकत नाहीये. तर त्याचा आउटपुट रेशिओ इज 0, इसेन्शियली 0. त्याच्यामुळे आउटपुट या भाषेत आपण आता बोलणं सुरू केलं पाहिजे. आणि आता तुम्ही जसं म्हणालात, की टाईम किती लागतो. मला इथे पण असं बोलावं वाटतं, की त्या टाईमपेक्षा त्या गोष्टीचं आउटपुट किती मिळतं या भाषेतच आपण बोलणं सुरू करायला पाहिजे. की ठीक आहे, मी आता 2 तास ही गोष्ट केली आणि त्याचं मला आउटपुट एवढं मिळालं. फॉर एक्झाम्पल आपण जर सी-सॅट आणि जी-एस या प्रिलिम्सच्या 2 पेपरचं जर कंपॅरिझन केलं ना, तर सी-सॅटमध्ये असे बरेच प्रश्न आहेत, की तुम्ही एक पॅटर्न सोडवला आणि तुम्ही तो इंटरनलाइज केला, तर 2.5 मार्क तुमचे पक्के आहेत. पण जी-एस मध्ये तुम्ही समजा एखादं पुस्तक पूर्ण केलं तरी तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत, की तुम्हाला ते 2 मार्क मिळणार आहेत किंवा नाही. सो आउटपुट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग्स की त्याचा आता विचार केला पाहिजे आपण. थोडं प्रॅक्टिकल आपण अप्रोच ठेवला पाहिजे त्या गोष्टीचा. आणि नक्कीच. थोडा टाइम बाउंड सुद्धा. असं नाही की वर्ष गेलंय आणि मग परत असं. सो आय थिंक आउटपुट इज ऑल्सो वन ऑफ दी थिंग्स की त्याचा विचार केला ओके. गेला पाहिजे. त्याच्यामुळे 2 महिन्यात क्रॅक होईल का नाही किंवा 4 महिन्यात होईल का नाही याचं उत्तर कोणीच नाही देऊ शकत. आणि सिव्हिल सर्व्हिसेस आणि म्हणजे त्याची प्रिपरेशन करताना मला तरी हे जाणवलंय की मी प्रत्येक प्रकारचे ऍस्पिरंट्स बघितले की ज्यांनी जॉब केलाय तरी त्यांनी क्रॅक केलंय, ज्यांनी 24 तास अभ्यास करून पण ते अनफॉर्च्युनेटली नाही होऊ शकलं. त्याच्यामुळे हे प्रेडिक्शन कोणीच करू शकत नाही. नक्कीच. म्हणजे थोडक्यात आपल्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेस आपल्याला माहिती पाहिजेत व्यवस्थित आणि आउटपुटचा पण आपण विचार केला पाहिजे. डेफिनेटली थोडा मॅम प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. येस, येस. मॅम प्रिलिम्समध्ये सी-सॅट संदर्भात तुमचा एकूणच अप्रोच कसा होता? आणि स्पेसिफिकली हम्म. कॉम्प्रिहेन्शनसाठी म्हणजे रीडिंग स्पीड असेल तो कसा वाढवायचा? किंवा एकूणच कॉम्प्रिहेन्शन म्हटलं म्हणजे तुमच्या आकलन क्षमतेशी ते निगडीत आहे आणि मग त्याच्यावर हम्म, विद्यार्थ्यांनी हम्म. कशा पद्धतीने काम करायला हवं? ओके. सगळ्यात पहिले तर आता कॉम्प्रिहेन्शनचा विषय काढला म्हणून मी सांगते की आपण असं म्हणतो की सी-सॅट आहे तो इंजिनियर्सचा पेपर आहे. असं अजिबात नाहीये. कारण 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे हे इतके जनरल आणि इतके नवीन प्रश्न असतात की कुठलाही इंजिनियर येऊ त्याला त्याला माहितीच नसतं की कुठला प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळे ज्याचं रीडिंग चांगलं आहे त्याला हे सुटू शकतं. त्याच्यामुळे तो इंजिनियरचा पेपर वगैरे आहे असं अजिबात सुद्धा नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी घाबरून जायची गरज नाही. आपला प्री कन्सीव्ह नोशन असतो की सी-सॅट मध्ये मला मार्क्स मिळत नाही. ती जी स्टेज आहे त्याच्यापासून आपण थोडंसं पुढे गेलं पाहिजे आता. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन बद्दल जर बोललं तर एक ट्रिक मी सांगते इकडे की आता समजा एक पॅसेज आहे आपला. त्या पॅसेजमध्ये 3 पॅराग्राफ असतात. पॅराग्राफ 1, 2, 3 आणि प्रश्न असतात 5 प्रश्न. तर थीम जी असते प्रत्येक पॅराग्राफला एक थीम असते. फॉर एक्झाम्पल समजा आता आपण म्हटलं की एखादा पॅसेज आलाय विच इज अबाउट समजा पार्लेजी काहीतरी मॅन्युफॅक्चर करते याच्याबद्दल आहे. ओके. पहिला पॅराग्राफ म्हणतो की पार्लेजीची स्थापना या वर्षी झाली. पार्लेजीची हिस्ट्री हा पहिला पॅराग्राफ आहे त्या पॅसेजच्या 3 पार्ट मधला. दुसरा पॅसेज म्हणतो की आता त्याची काय सिच्युएशन आहे आणि तिसरा पॅराग्राफ म्हणतो की फ्युचरमध्ये त्याचे काय प्रॉस्पेक्ट्स आहेत. ओके. आता जेव्हा आपण प्रश्न बघतो तर त्या प्रश्नांची सुद्धा एक थीम असते. हे सगळं इंटरनलाइज झालं पाहिजे की आता समजा तो प्रश्न त्याच्या हिस्ट्री बद्दल असेल तुम्ही डायरेक्ट पहिल्या पॅराग्राफवर जाणार. दुसरा आणि तिसरा पॅराग्राफ तुम्ही म्हणजे लगेच नाही वाचणार. त्याच्यामुळे भरपूर टाइम वाचतो. त्याच्यामुळे हे इंटरनलाइज करायची गरज आहे की आपण थेमॅटिकली या गोष्टींकडे थोडं बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे तो टाइम वाचून आपण लगेच पुढच्या पॅसेजकडे जाऊ शकतो. तर याच्यासाठी काय करायचं प्रत्येक पॅराग्राफच्या बाजूला ती थीम लिहून ठेवायची एका शब्दामध्ये फक्त स्वतःला समजण्यासाठी. याचा फायदा
होतो. ही थोडीशी एक अशी टेक्निक आहे जी मी यूज केली होती कॉम्प्रिहेन्शनसाठी. आणि जर पूर्ण पेपरची स्ट्रॅटेजी जर विचारली तर मी काय करायचे 10 मिनिटात मी पहिले डिसिजन मेकिंगचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे, कारण ते फ्री मार्क्स आहेत इसेन्शियली, असं मला वाटतं. आणि ते ते सोडणं म्हणजे पाप आहे सीसॅट मध्ये. पहिले ते 5 प्रश्न सोडवा, त्याच्यानंतर मग पुढे जा. त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्शनचे 50 प्रश्न. आणि पॅसेजेस मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 3 टाईपचे पॅसेजेस आपल्याला दिसतात. एक विच इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, कदाचित तो सोडण्यासाठीच तो पॅसेज दिलेला असतो. आता 2018 की 19च्या एका फिल्म्स मध्ये असा पॅसेज आला होता ज्याच्यामध्ये भिंगांचा लेन्सेसचा काहीतरी प्रश्न हे होता, तो पॅसेज होता. आणि ऑप्शन्स मध्ये त्यांनी न्यूमेरिकल्स विचारलेले आणि पॅराग्राफ मध्ये कुठेही कुठला पण फॉर्म्युला नाही, काहीच नाही. माझा ए सेट होता आणि माझा पहिला पॅराग्राफ तो होता. तर मी, कारण मी पहिले क्वेश्चन ग्लान्स केले, म्हटलं हे आपल्याला जमणार नाही, मी दिला सोडून. आणि त्याच्यानंतर मग पुढचा पॅसेज सोपा होता, तो टॅकल झाला. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ पॅसेज की जे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे. इट इज प्रॉबब्ली देअर की तुम्ही तो सोडून द्यावा. दुसऱ्या टाईपचा पॅसेज असतो विच इज डिफिकल्ट, कदाचित वाचायला तो डिफिकल्ट वाटणार नाही, पण ऑप्शन्स जे असतात प्रश्नांमध्ये तिथे मध्ये विचारतात ए बी आणि सी, ए बी सी डी असतं. तर त्याच्यासाठी तुमचं माइंड थोडंसं तुम्हाला चर्न करावं लागेल, तुम्हाला त्याचा थोडा विचार करावा लागेल. तिसऱ्या टाईपचे पॅसेजेस म्हणजे डायरेक्ट पॅसेजेस, ज्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन्स येतात. तर मला असं वाटतं सीसॅट टॅकल करण्याची एक स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला सोप्यातून तुम्ही पास झाला पाहिजे. तुम्हाला सगळं डिफिकल्ट त्या 2 तासात करण्याची गरज नाही. घरी बसून मग तुम्ही किती वेळ सोडवा, काही हरकत नाही. पण त्या 2 तासामध्ये सोप्यातून जर तुमचं आउटपुट जर चांगलं येत असेल तर हरकत काय. बरेचदा असं होतं की आपण तो इगो इश्यू म्हणजे असं घेऊन जातो की मला मॉक मध्ये एवढे मिळत होते, आता मला तेवढे मिळत नाहीयेत, की मला आता हा सॉल्व्ह का होत नाहीये. तर सोडून देणं हा खूप मोठा म्हणजे प्रिन्सिपल आहे सीसॅटच्या त्या 2 तासामध्ये. आणि आय थिंक त्या हिशोबाने मग पॅसेजेस आपण सोडवायत की जे इझी आहेत ते पहिले टॅकल करा, मग डिफिकल्ट, आणि तिसरा जर जर सगळे सुटले तर वेल अँड गुड, नथिंग बेटर दॅन दॅट. पण जर नाही सुटत असेल तर ठीक आहे, सोडून द्या. ओके. देन लेट्स कम टू रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह. त्याच्यामध्ये सेट आहेत आपले टॉपिक्स. फॉर एक्झाम्पल टाइम स्पीड डिस्टन्स आहे, त्याच्यावर प्रश्न येतातच. इनपुट आउटपुट आहे, प्रोबॅबिलिटी आहे, वेन डायग्राम्स आहेत. सो दिस शुड बी टॅकल्ड. म्हणजे ते प्रश्न सुटले नाही पाहिजेत आणि ते प्रश्न चुकले नाही पाहिजेत, एवढंच टार्गेट ठेवायचं. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे असं जे खूपच अवघड प्रश्न आहेत, रिझनिंगचे 2-3 असे प्रश्न येतातच की जे बिलकुल सुटत नाहीत, ऍटलीस्ट त्या 2 तासात तर सुटत नाहीत. ते आपण सोडून देणं शिकलं पाहिजे. अटेम्प्ट चांगला ठेवायचा, 70च्या वरच अटेम्प्ट ठेवायचा, पण त्याच्यामध्ये पण ते 10 कुठले सोडायचे, कारण जे आपण सोडवले नाही पाहिजेत. म्हणजे या कॉन्शियस माइंडने आपण सीसॅट सोडवायला हवा. मॅम, थोडक्यात म्हणजे सीसॅट साठी आपण टाइम कन्स्ट्रेंट लक्षात घेऊन इझी काय आहे आणि तेवढा जास्तीत जास्त आपला अटेम्प्ट झाला पाहिजे, हे आपल्यासाठी बेटर असेल. माझा पुढचा प्रश्न हा मेन्स संदर्भात आहे. मेन्स मध्ये इकॉनॉमिक्स असतं, पेपर 4. आणि जर आपण प्रिलिमला जे इकॉनॉमिक्स असतं ते बघितलं तर ते फार स्पेसिफिक घटकांवर प्रिलिम मध्ये प्रश्न विचारले जातात. आणि हो. मेन्स मध्ये फार फास्ट सिलेबस आहे इकॉनॉमिक्सचा. तर मग नेमकी इकॉनॉमिक्सची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, सोर्सेस कोणकोणते वापरावेत, याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगा? इकॉनॉमिक्स आय थिंक खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, पण जोपर्यंत तुम्हाला तो समजत नाही. स्टॅटिक आणि डायनॅमिक असे दोन्ही पार्ट आहेत इकॉनॉमिक्सच्या याच्यामध्ये. आणि कॉन्सेप्ट आणि फॅक्ट्स असं दोन्ही विचारतात, त्याच्यामुळे एक होलिस्टिक अभ्यास आपल्याला करायला लागतो इकॉनॉमिक्सचा. मी जी सुरुवात केली होती ती युपीएससी पासून केली होती, आणि त्याच्यामुळे मी मृणाल सरांचे व्हिडिओज बघितले होते. ते मला वाटते तेव्हा नवीनच त्यांनी युट्यूबवर अपलोड केले होते. सो दॅट वॉज माय बॅकबोन ऑफ इकॉनॉमिक्स, की त्याच्यानंतर मला कॉन्सेप्ट ऍक्च्युली कळायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतरचं जे ऍप्लिकेशन आहे ते त्यांच्या व्हिडिओजमुळे आहे. एमपीएससी साठी स्पेसिफिकली मी देसले सरांचं भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचा पार्ट 2 अशी दोन्ही पुस्तकं केली होती. आणि त्यांचं मला असं वाटलं की कॉन्सेप्च्युअल जी क्लॅरिटी आहे ती त्या पुस्तकांमधून खूप छान हे होते, खूप छान कव्हर होते. आणि इकॉनॉमिक्सचं जसं तुम्ही म्हणालात की प्रिलिम्स आणि मेन्सच्या क्वेश्चन्स मध्ये डेफिनेटली खूप मोठा डिफरन्स आहे. मेन्समध्ये भरपूर असे टॉपिक्स आहेत जे थिमॅटिकली आपल्याकडे नवीन याच्यात येतात, जसं इकॉनॉमिक ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे परकीय व्यापार
आणि त्याच्यानंतर LPG चे रिफॉर्म्स. तर हे सगळे थीमॅटिक टॉपिक्स आपण एकच कुठला तरी सोर्स, मे बी कोळंबे सरांचं पुस्तक किंवा मग मे बी देसले सरांचं पुस्तक, असा एक सोर्स घेऊन त्याची वारंवार रिव्हिजन करणं अपेक्षित आहे आणि प्रश्न सोडवणं सुद्धा अपेक्षित आहे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून आपल्याला असं लक्षात येतं की बरेचसे क्वेश्चन्स रिपीट होतात आणि बऱ्याचशा थीम्स सुद्धा रिपीट होतात. तर त्या थीम्सचा तसा अभ्यास करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा आपण म्हणतो की फॅक्ट्स च्या बद्दल जेव्हा आपण बोलतो तर क्रोनॉलॉजी जनरली विचारतात किंवा एखादी कमिटी कधी आली किंवा SDG जे आहेत तर ते आपल्याला डायरेक्टली विचारतात की हा SDG याचा नंबर काय आहे. आता पॉवर्टी अँड हंगर असेल तर दॅट इज SDG नंबर 1. एज्युकेशन असेल किंवा असे SDGs ते आपल्याला विचारतात. तर त्याची एक लिस्ट आपण तयार करायची की कुठले कुठले फॅक्च्युअल क्वेश्चन्स येतात आणि त्याची मल्टिपल रिव्हिजन्सनी ते आपण टॅकल करू शकतो. सो इकॉनॉमिक्ससाठी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानी अर्धे क्वेश्चन सुटतात आणि त्याच्यानंतर मग उरलेलं सगळं फॅक्च्युअल जे असतं त्याच्यासाठी एक थोडी रिव्हिजन आपल्याला लागते. नक्कीच. मॅम मेन्सचा सिलेबस जर आपण बघितला तर तो एकूणच सिलेबस फार व्हास्ट आहे आणि एक 3 ते 3.5 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये आपल्याला तो कंप्लीट करायचा असतो. आणि हो. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं होतं की प्रिलिमच्या आधी त्या अभ्यासक्रमातलं काही वाचलेलं नसतं किंवा त्याची तयारी केलेली नसते. तर तुमचं ओपिनियन काय असेल याच्यावर की विद्यार्थ्यांनी मेन्सच्या आधी म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रिलिमच्या आधीच मेन्सचा अभ्यास करून ठेवावा का? आणि प्रिलिम नंतर फक्त रिव्हिजन बाकी असावी की समजा असं चुकून नसेल झालं एखाद्या विद्यार्थ्याचं तर तो त्या 3 ते 3.5 महिन्यात तो अभ्यासक्रम कव्हर करू शकतो का? प्रिलिम्सच्या आधी मेन्सचा अभ्यास कम्प्लीट होणं ही खूप आयडियल सिच्युएशन आहे. म्हणजे दॅट इज द ड्रीम. पण असं भरपूर वेळा असं होतं की बाकी काही पर्सनल काम असतात किंवा दुसऱ्या एक्झामची प्रिपरेशन असते जेव्हा आपण हे सगळं म्हणजे असंच्या असं जमावून नाही आणू शकत. तर प्रिलिम्स नंतर सुद्धा पॉसिबल आहे. बट जसं मी आधी म्हणाले की आउटपुट बेस्डच पॉसिबल आहे की कशाला किती वेटेज द्यायचं. फॉर एक्झाम्पल आता हिस्ट्रीचे प्रश्न असतात 50 ते 60 प्रश्न जे असतात बट त्याच्यापैकी भरपूर प्रश्न जर अनप्रेडिक्टेबल असतील असं आपल्याला वाटत असेल किंवा आपण कदाचित ग्रोवर सारखी पुस्तकं वाचली नसतील तर आपला फोकस ऑटोमॅटिकली पॉलिटी, HRD, इकॉनॉमिक्स या अशा हाय यील्ड जे आपण सब्जेक्ट म्हणतो त्याच्याकडे वळायला हवा. 3.5 महिन्यात सुद्धा पॉसिबल आहे. देर इज म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत की हे बिलकुल अशक्य वगैरे अशातला काही भाग नाहीये. पॉसिबल आहे. पण फोकस्ड प्रिपरेशन, करेक्ट डायरेक्शन आणि करेक्ट रिसोर्सेस या 3च्या बेसिसवरच पॉसिबल आहे. पर्स्युएशन खूप लागतं 3-3.5 महिन्यात पॉसिबल आहे. मॅम पेपर सॉल्व्हिंग ही पण एक स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे तुम्ही पेपर जर व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करत असाल, बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं, की म्हणजे वाचलेल्या गोष्टी पेपरमध्ये दिसत नाहीयेत. कुठेतरी वाचलेल्या गोष्टी दिसतायत, पण त्या एक्झिक्यूट करता येत नाहीयेत आणि मग त्याच्यामुळे विद्यार्थी घाबरून जातात. त्यांचं टेम्परामेंट थोडंसं डिस्टर्ब होतं. तर मग त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? आय हॅड अ सिमिलर एक्सपिरियन्स एका पेपरमध्ये. आणि मला असं वाटतं पहिले 4-5 प्रश्न मला बिलकुल ओळखीचे नव्हते. त्यानंतर मी पॅनिक मोडमध्ये गेले. एकदम सुरुवातीचा हे होता. एकदमच सुरुवातीचा पेपर होता. आणि 4-5 प्रश्न मला नाही दिसले. मी एकदम पॅनिक मोडमध्ये गेले आणि जे मी टॅकल करू शकते ते सुद्धा मी चुकवते. तर आय कॅन रिलेट टू दिस की हे असं भरपूर वेळा होतं. पण माझे एक सीनियर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की देअर इज ऑलवेज अ नेक्स्ट क्वेश्चन आणि तुला तो नेक्स्ट क्वेश्चन फ्रेश माइंडनी टॅकल करायचा आहे. तुला नाही आले 4-5 क्वेश्चन त्याच्यासाठी तू पूर्ण पेपर खराब नको करूस. आणि ही खूप म्हणजे आता मी जेव्हा बोलते तेव्हा हे खूप सिम्पल वाटतं. पण ज्या माइंडसेटमध्ये मुलं असतात किंवा ज्या माइंडसेटमध्ये मी होते तेव्हा दिस वॉज द मोस्ट इफेक्टिव्ह थिंग की कोणी मला सांगितलं की नेक्स्ट क्वेश्चन तू एका फ्रेश माइंडसेटनी बघ. ते मागचं विसर. त्याच्याशिवाय तू टॅकल नाही करू शकणार. तर त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं पेपर सॉल्व्हिंग मध्ये सुद्धा आपल्याला काय येतं ह्याच्याकडे जास्त फोकस करायचा. एक पॉझिटिव्ह अप्रोच जे आपण म्हणतो तो नेहमी ठेवायचा की ठीक आहे 5 क्वेश्चन नाही आले हरकत नाही पण पुढे 95 प्रश्न बाकी आहेत ना. आणि देन वी कम टू द स्ट्रॅटेजी की आपण म्हणतो की पेपर कसा सॉल्व्ह करायचा. मी पर्सनली 4 सेटमध्ये सोडवते पेपर की 4 राऊंड्समध्ये. आय एम सॉरी. फर्स्ट राऊंड मध्ये जे मला येतं आणि डायरेक्टली मला आन्सर करता येतं की मी पाहिलं आणि मी टिक केलं. असा हा फर्स्ट राऊंड असतो. त्याच्यामध्ये काही फार सुटत नाही. सेकंड राऊंड मध्ये तुम्ही त्या प्रकारचे जे प्रश्न असतात की A आणि B आणि C किंवा असे प्रश्न ज्याच्याबद्दल तुम्ही शुअर आहे पण तुम्हाला थोडा विचार करावा लागेल याच्याबद्दल. तर अशी प्रश्न. तिसऱ्या राऊंड मध्ये 50-50 वाले काही प्रश्न की ठीक आहे मी काहीतरी एलिमिनेट करू शकते का. आय विल सी दॅट. आणि चौथ्या राऊंड मध्ये मग अगेन दिस प्रोसेस की काही गेस लावता येतोय का किंवा काही 50-50 मधून मी अजून काही
म्हणजे अजून एखादा ऑप्शन एलिमिनेट करून कॅन आय सॉल्व्ह दिस, आणि वेळ असेल तर मग फिफ्थ हे की अच्छा अजून काही जमतंय का असं. तर राऊंड्स मध्ये प्रश्न सोडवल्याचा फायदा असा असतो की तुम्ही विथ एव्हरी राऊंड यू बिकम कॉन्फिडंट, यू बिकम मोर कॉन्फिडंट की नाही जमतंय, अजिबातच काही जमत नाही असं नाही. अदरवाईज जर आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत जर 2 तास दिले तर आपला कॉन्फिडन्स बूस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात, कारण देर आर क्वेश्चन जे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे एक तुमचा कॉन्फिडन्स एकदमच खाली जातो की हे जमत नाहीये, हा तर टॉपिक केला होता. सो ओके. इट्स ऑलवेज बेटर टू स्टार्ट विथ द इझिएस्ट अँड गो टिल द हार्डेस्ट. जे एकूणच राऊंड्स मध्ये सोडवल्यामुळे काहीतरी आपण सोडवलेलं आहे, काहीतरी प्रश्न आपले टॅकल झालेले आहेत, याचा एक कॉन्फिडन्स येतो आपल्याला. मॅम, एकूणच 3 मुलाखतींचा तुम्हाला अनुभव आहे. तर तुमचा मुलाखतीचा अनुभव कसा होता? आणि मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली होती? हे आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. मुलाखतीचा ऍक्च्युली आय बिलीव्ह की मुलाखत या सगळ्या तिन्ही प्रोसेस मधली सगळ्यात फन शुड बी तुमचा इंटरव्ह्यू, तुमची प्रिपरेशन सुद्धा आणि तो दिवस सुद्धा. त्याच्यामुळे ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये नेहमी असली पाहिजे, रिफ्लेक्ट सुद्धा झाली पाहिजे. आणि मुलाखत ही तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी नाहीये, हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं की तुमची पर्सनॅलिटी काय आहे ते फक्त बघणार आहे, तुम्हाला 20 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहेत, याच ऍटिट्यूडनी जर गेलं तर त्याचं फार बर्डन होत नाही. मुलाखतीसाठी माझ्या प्रिपरेशनचं बोलाल तर मी असं काही म्हणजे स्पेसिफिक असं काही फार केलं नव्हतं. पण त्या पिरियडमध्ये छान मूवीज बघायच्या, चांगली पुस्तकं वाचायची, आपली जी स्ट्रेंथ आहे तिला आपण बिल्ड करायचं. आणि जिथे कुठे आपण वीक पडतोय की ठीक आहे आता आपल्याला प्रॉब्ली बोलता येत नाही व्यवस्थित, किंवा काही शब्द आपल्याला समजत नाहीत, किंवा कुठल्या तरी भाषेमध्ये आपण वीक आहे, किंवा कुठला पण एक असा अँगल असतो जिथे आपण वीक असतो, त्याच्यावर थोडं काम करायचं, कॉन्शियसली काम करायचं. दिस कॅन बी अ व्हेरी फन प्रोसेस. आणि म्हणजे जे प्रिलिम्स आणि मेन्सला बर्डन असतं त्याचं अजिबात तसं म्हणजे अजिबात घ्यायची गरज नाही. तुमचे ओपिनियन्स आणि तुमच्या स्ट्रेंथ्स इतक्यावर फोकस केला तर ती प्रोसेस खूप छान होऊ शकते. मला स्वतःला मूवीजचा खूप शौक आहे, मूवीज डॉक्युमेंटरीज वगैरे मला फार आवडतं. आणि 2017चा जो इंटरव्ह्यू होता तर त्याच्यामध्ये एक मॅडम होते पॅनलिस्ट म्हणून, आणि तेव्हा मला वाटतं मार्क झकरबर्गचं काहीतरी तेव्हा सुरू होतं की त्यांना बोलवून घेतलं होतं, आणि त्यांचं ते म्हणजे तो जो एपिसोड होता तो तेव्हा सुरू होता. सो आय हॅड अ व्हेरी फन इंटरॅक्शन विथ हर अबाउट द मूवी द सोशल नेटवर्क, आणि ते मला खूप छान वाटलं. अच्छा ठीक आहे. आणि मी माझ्या याच्यामध्ये लिहिलंय की मला मूवीज वगैरे आवडतात, तर दॅट वॉज रिअली गुड. त्यानंतर सेकंड जो माझा एक्सपिरियन्स होता, सेकंड इंटरव्ह्यू मध्ये एक IPS सर होते, तर त्यांच्यासोबत माझं इंटरॅक्शन झालं होतं की मी स्वतः TCS मध्ये काम केलं होतं आणि ताज अटॅक्स बद्दल आमचं बोलणं सुरू होतं. तर त्याच्यामध्ये वी केम टू द पॉइंट की ती डॉक्युमेंटरी तुम्ही पाहिली आहे का, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, की त्याच्यामध्ये ताज एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांनी कसं सगळं टॅकल केलं, आणि त्यांना रिक्रूट कसं केलं गेलं होतं, मग तुमचं ते ओपिनियन कसं. तर इट वॉज अ व्हेरी फन इंटरॅक्शन. इट वॉज नॉट अन इंटरव्ह्यू असं मला म्हणजे इव्हेंच्युअली वाटलं की ते मी छान बोलून आले त्यांच्याशी. तर आय थिंक तो एक अप्रोच खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतो, की कारण इव्हेंच्युअली आपण पुढे जाऊन याच लोकांबरोबर काम करणार आहे, आणि आपण एक अधिकारी असणार आहे, ही एक जी फिलिंग असते ती थोडीशी थोडीशी इंटरव्ह्यू पासून आपल्यामध्ये बिंबवावी, की आपण रिलॅक्स राहिलं पाहिजे. तिथे बर्डन घ्यायचं किंवा फॅक्ट्स तिथे स्टेट करायची काही फार गरज मला वाटत नाही. सो इट शुड बी फन आणि इट शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह. मॅम, एकूणच या क्षेत्रातली अनसर्टन्टी जर आपण बघितली तर प्लॅन बी बद्दल वारंवार बोललं जात आहे. तुमच्या बाबतीत पण आपण बघितलं तर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, तुमचं प्लेसमेंट झालं, त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही नेट क्वालिफाईड आहात, त्याच्यानंतर तुम्हाला ज्युनियर रिसर्च फेलोशिप पण मिळालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही प्लॅन बी म्हणून बघत होतात का? आणि विद्यार्थ्यांना तुमचे काय सजेशन्स असतील? डेफिनेटली हे सगळे प्लॅन B, C, D असं सगळे होते. रिझन रिझन बिंग की इथली अनसर्टन्टी जी आहे ती मी पहिल्या 2 वर्षात थोडी गेज केली होती, की ठीक आहे जर परीक्षा निघत नाही तर काय. आपला ॲटिट्यूड थोडा तिथे मॅटर करतो. कसं होतं की 2-3 वर्ष अभ्यास केल्यानंतर एक एम्प्टीनेस येतो, की आपण केलंय पण आउटपुट येत नाहीये, आणि त्याच्यासाठी तुम्हाला तिथून बाहेर निघायची भरपूर गरज असते. त्याच्यामुळे मेंटल जी आपली फटीग असतो तो पण तिथून निघाला पाहिजे. तर प्लॅन बी काय असू शकतो असं भरपूर लोक विचारतात. तर जसं मी केलं की एखादी डिग्री तुम्ही घेऊ शकता, की तिथे तुम्ही नवीन लोकांना भेटाल, नवीन एक प्रॉस्पेक्ट तुम्हाला कळेल की ठीक आहे असंही आहे. फक्त स्पर्धा परीक्षा आणि ती प्रिपरेशन एवढ्या जगात आपण अ, फक्त इतकं जग नाहीये.
ओके, दिस इज वन ऑफ दी ऑप्शन. सेकंड, की आपण जी प्रिपरेशन करतोय, समजा आता आपण एमपीएससी राज्यसेवा करतोय, तर एएसओ एसटीआयच्या आपल्या ज्या कंबाईनचे एक्झाम्स असतात, त्याच्यानंतर मला वाटतं बाकी भरपूर एक्झाम्स आहेत, सीआरपीएफची एक्झाम आहे, भरपूर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपल्या समोर असतात, ज्याचा सिलेबस जो आहे तो ओव्हरलॅप होतो. दॅट कॅन बी अ प्लॅन बी. थर्ड ऑप्शन आपला जो असतो की तुम्ही कुठेतरी प्रायव्हेटमध्ये डायरेक्टली जॉब पण घेऊ शकता. आपले रेफरन्सेस असतात, कुठे इंजिनिअरिंग जर केली असेल किंवा दुसरं कुठलं ग्रॅज्युएशन असेल, त्या फील्डमधले जॉब्स असतात. दिस इज द थर्ड हे. आता याचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा याची गरज काय? तर जर आपण रेशिओ बघितला तर जर 4 लाख लोकांपैकी जर 400 लोक सिलेक्ट होत असतील तर इट इज एक 0.001. आज मी सिलेक्ट झालीये, आज माझा इंटरव्ह्यू होतोय. व्हॉट इफ आय वॉजंट इन द लिस्ट? दिस इज ट्रू अँड दिस इज द हार्श ट्रूथ. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी हे थोडंसं प्रॅक्टिकली आणि रिअलिस्टिकली बघितलं पाहिजे की हा एक ऑप्शन आपल्याला असू शकतो जर हे नाही झालं तर. आणि दुसरी एक गोष्ट असते की फायनान्शियल इंडिपेंडन्स हा पण एक खूप खूप मोठा फॅक्टर असतो. एका पॉईंट नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की स्वतःचं पण काहीतरी असं फार डिपेंडन्स जर आपण ठेवला तर ते कसं होतं की आपल्याच माइंडचा फटीक असतो जो आपल्याला खात जातो. मेंटल हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा प्रिपरेशन करतो, कारण तुम्ही दिवसभर प्रिपेअर करता, ओव्हर थिंकिंगला खूप मोठा चान्स असतो. सो आय जेन्युअनली थिंक की प्रत्येकाने प्लॅन बीचा विचार करावा. मे बी आफ्टर 1 or 2 years ऑफ प्रिपरेशन, नॉट लाईक राईट अवे. तुम्ही पहिल्या दिवसापासून प्लॅन बीचा विचार नाही केला तरी चालेल. इट्स फेअरली गुड. पण एक दोन वर्ष प्रिपरेशन झालंय, एक कॉन्क्रीट सिलेबस तुमचा कव्हर करून झालाय, तर थोडा विचार करायला हवा, प्रत्येकाने करायला हवा. नक्कीच. विद्यार्थी मित्र हो, अंकिता कंसे मॅम यांनी आपल्याला प्लॅन बी असेल, प्रिलिम असेल, मुख्य परीक्षा असेल, इंटरव्ह्यू असेल, या सगळ्या टप्प्यांवर आणि या सगळ्या गोष्टींवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच पेपर सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, रिसोर्सेस कसे तुम्ही अवेलेबल करावेत, गायडन्स कसं मिळवावं, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी आपल्याला गायडन्स केलेलं आहे. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अँड विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.